तुमचं गाव? चिमणगाव. माहेर? गोवा. बरं, म्हणजे चिमणगावून पालखी गाव्याला गेली? चिमणगावलाच पालखी होती. तेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं तर मी पालखीला नव्हते. नंतर माझ्या माहेराहून आमंत्रण आलं की पालखी आली आहे म्हणून. मग मी तिथं आल्याच्या बाद ते मार्गदर्शन होत गेलं. मग त्या 11 वाऱ्या केल्या, मार्गदर्शन झालं माऊलीचं. हे अनुभव आला, भजनाला चालू झाली. वा वा वा. आणखी एक जोडी आपल्यासोबत आहे. ही सुद्धा जोडी. तुमचं गाव बाबा? कुपटा. कुपट्या गावचे. तुमचा काय अनुभव आहे का पालखी सोहळ्याबद्दल थोडक्यात 2 शब्दामध्ये सांगा. पालखी सोहळ्यामध्ये लहानपणापासून जे ज्ञानशीर पारायणाचा जो आनंद घेत होतो, पण तो आनंद इथं परिपक्व झाला आणि जीवनात पहिला असा आनंद मिळाला की मागचं ज्ञानशीर पारायणाचं पुण्य ह्या सोहळ्यात आल्याचे आणि ते सफळ झालं आणि त्या पुण्यानं ह्या सोहळ्याचा मला आनंद लुटता आला. वा वा वा. कोण कोण आलं इथं? आम्ही जोडीनं आलो होतो. वा, जोडीनं आलात? वा. कसं काय तुम्हाला जोडी नेण्याची प्रेरणा कशी झाली? माऊलीनंच बुद्धी दिली. वा वा वा. आणि आपलं घोषवाक्य काय? आपलं घोषवाक्य काय? संसार करा गोडीनं, पारायण बसा जोडीनं. वा वा वा. खूप खूप धन्यवाद या सर्व परिवारांचे. असे असंख्य कुटुंब आहेत की जे ज्ञानोबारांची नित्यानं सेवा करतायत. जोडीनं पारायण करायलाच आम्हाला खूप खूप आनंद झाला. माऊली महाराजांना अशीच सद्बुद्धी द्यावा, सत्कार्य घडावं, माऊलीची सेवा करू. वा वा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितलं संसार करा गोडीनं, पारायण करा जोडीनं. आम्ही मग दोघं जोडीनं पारायण करतो. वा. हां. मालक कुठे आहेत मग? गावी जाणं येणं म्हणजे ते जाणं येणं मी इथंच करतात आहे. आणि तुम्ही इथं थांबलाय. वा वा. सर्वजण तुम्ही जोड्या जोड्याने आलात, आम्ही पण राहिलो, घरी सुद्धा जात नाहीत. 5 दिवस झालं. वा, घराची काय आठवण येत नाही का? नाही, आठवण नाही का नाही, सगळं माऊलीतच दंग होऊन गेलं. वा वा. आमच्या मालकाला गावाकडे जावं लागते जरा.